नमस्कार. धुळवडच्या दिवशी राकेश आणि अंजली ज्या चाळीत राहत असतात त्या ठिकाणी सगळेच धुळवड साजरे करत असतात. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही आता स्वतःच्या चेहऱ्याला रंग लावून त्या चाळीत धुळवड साजरी करण्यासाठी सहभागी झालेले असतात. ईश्वरीने हळूच जाऊन अंजलीला रंग लावलेला असतो आणि अंजलीनेही ईश्वरीच्या गालावर रंग लावलेला असतो. याच संधीचा फायदा घेत अर्णवनेही हॅप्पी होली ताई असं म्हणत अंजलीला रंग लावलेला असतो आणि मग अंजलीही रंग लावते आणि मग तिला जाणवतं की हा तर चिंटू होता बहुतेक. आणि अशातच आता अंजली आवाज देते, चिंटू. आणि तेवढ्यात बाजूला धुळवड साजरा करत असलेल्या राकेशला तो आवाज ऐकायला आलेला असतो. राकेश लगेचच आता त्या ठिकाणी पाहतो तर समोर अर्णव त्याला दिसतो. राकेश चिडतो आणि अर्णवची कॉलर धरतो आणि लगेचच बोलू लागतो, तुझी हिंमत कशी झाली या ठिकाणी पाऊल ठेवायची. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, नालायका कॉलर सोड. त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो, तू आता माझ्या चाळीत आहेस, इथे तुझी नाही तर माझी दादागिरी चालणार. बोल, कशी काय हिंमत केलीस तू या ठिकाणी यायची. त्यावर लगेचच आता अर्णव राकेशला पटकन एक फाईट मारणार असतो. त्यावेळेला ईश्वरी मध्ये आलेली असते. ती म्हणत असते, राकेशजी काय करताय तुम्ही, हे तुम्हाला कळतंय, तुम्ही अशा पद्धतीने रंगाचा बेरंग कराल. त्यावर राकेश म्हणत असतो, मला नाही फरक पडत, या नालायकाने इथे यायची हिंमत केलीच कशी. त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते, आधी तर मी काय सांगते ते नीट ऐका. धुळवड साजरं करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि ताईंना रंग लावण्यासाठी आम्हाला कोणीच आवडू शकत नाही. त्यावर राकेश म्हणत असतो, मी अडवणार, माझ्या बायकोला सर्वात आधी रंग मी लावणार आणि त्यानंतर कुणी लावायचा किंवा कुणी नाही हे फक्त मी ठरवणार. त्यावर लगेचच आता चाललेला गोंधळ समोरच असलेल्या अंजलीला लक्षात आलेला असतो आणि अंजली पुढे येते. ती म्हणत असते, ईश्वरी, चिंटू, तुम्ही दोघं इथे आला आहात. त्यावर लगेचच आता अर्णवला बाजूला करत राकेश म्हणत असतो, बघ ना, या दोघांची हिंमत कशी झाली या ठिकाणी यायची. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, राकेशजी अहो शांत व्हा, आज सण आहे, त्या सणासाठी जर हे दोघं एकत्र होत असतील तर आपणही यांना समजून घ्यायला हवं. त्यावर राकेश म्हणत असतो, नाही, अजिबात नाही, या दोघांना या चाळीमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये मी नाही सहन करू शकत. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणत असते, राकेशजी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आत्तापर्यंत आयते खात आलात, त्यावेळेला तुम्हाला आमची गरज वाटली आणि त्या दिवशी तुमच्या चुकीमुळे अर्णवजींनी तुम्हाला तुडून काढलं आणि रस्त्यावर फेकलं, तर त्यानंतर तुम्हाला आमची गरज वाटत नाही आहे. त्यावर मात्र आता ईश्वरीला राकेश म्हणत असतो, ईश्वरी, या ठिकाणी येऊन जर तू माझी लाज काढण्याचा प्रयत्न करणार असशील ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझं डोकं फिरलं ना तर उभा आडवा तुडवीन काढीन तुला. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ एकच गोष्ट मनात ठेवून असलेल्या राकेशला शेवटी अर्णवने असं म्हटलेलं असतं, चल नाही जात इथून, बोल काय करणार आहेस तू. त्यावर राकेशला थेट आता ईश्वरी ही भिडलेली असते आणि तेवढ्यात राकेश म्हणत असतो, अंजली तू काय फक्त बघत बसणार आहेस का. तुझ्या नवऱ्याला हे दोघं जण नको ते बोलतायत आणि दोघं जण एकत्र येऊन मला मारण्याची भाषा करतायत. त्यावर अंजली म्हणत असते, ईश्वरी मागे हो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई मी काय राकेशजींवर हात उचलत नाहीये, पण जर राकेशजींनी माझ्या नवऱ्यावर हात उचलला तर मात्र मला कोणीही रोखू शकत नाही त्यांना तुडवण्यापासून. त्यावर लगेचच आता ईश्वरीला थेट राकेश म्हणत असतो, ईश्वरी जास्त अक्कल पाजळू नकोस, मला कळतंय कुठे काय करायचं, पण तुझ्या नवऱ्याने जर अति केलं ना तर त्याला उभा आडवा तुडवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुझ्यात एवढी हिंमत आहे तर की तू मला उभा आडवा तुडवणार.
त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्णवने थेट एक पंच राकेशला मारलेला असतो. राकेश तो पंच खातो आणि आडवा पडतो. त्यावर लगेचच आता राकेश स्वतःची मूठ आवळत उठतो आणि बोलू लागतो, अर्णव तुला काय वाटलं, थोडीशी बॉडी बनवली, अंग जरा वाकडं तिकडं केलं तर तू काय बॉडी बिल्डर झालास काय? आता बघ कसं तुला कुदवतो. आणि अशातच राकेश आता मूठ आळून उठलेला असतो आणि शेवटी कराटे स्टाईलने अर्णवला मारायला जातो. पण तेवढ्यात ईश्वरीने बाजूला असलेली चेअर हातात घेत राकेशच्या तंगड्यांवरच मारलेली असते. हे सगळं पाहून अंजली म्हणत असते, काय चाललंय तुझं ईश्वरी? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, ताई नका काळजी करू तुम्ही, आज आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरात नेणार आहोत, या नालायकपासून खूप लांब. त्यावर अंजली म्हणत असते, नाही यायचंय मला तुमच्याबरोबर, माझ्या नवऱ्याला माझ्या समोर मारत आहात तुम्ही आणि मला त्रास होणार नाही असं वाटतंय तुम्हाला? त्यावर लगेचच आता या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी या राकेशने थेट अंजलीला असं म्हटलेलं असतं, अंजली खरंच ही दोघं ना फक्त आणि फक्त आपल्याला त्रास द्यायला आली आहेत. तेवढ्यात आपण पाहतोय अंजली म्हणत असते, राकेशजी नका काळजी करू तुम्ही, तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास मी होऊ देणार नाहीये. आणि अशातच अंजलीने आता बाजूला असलेली चेअर राकेशजींकडे ढकलत असं म्हटलेलं असतं की आता तुम्हीही 2 हात करा, या दोघांकडनं फक्त मार खाऊ नका. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश जवळ आलेली चेअर आता राकेशने हातात घेत जोरात भिरकावलेली असते आणि ती चेअर जाऊन थेट अंजलीला लागलेली असते. अंजली जागच्या जागी पडते. अंजलीला खूप त्रास होऊ लागतो. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, कुत्र्या आता तर तुला मी सोडत नाही. आणि लगेचच आता अर्णवने राकेशला आडवं पाडत त्याच्यावर बसत त्याचं थोबाड फोडायला सुरुवात केलेली असते. राकेश म्हणत असतो, ए सोड मला. त्यावर अर्णव म्हणत असतो, नाही सोडणार. आणि अशातच अर्णवने थेट राकेशला कुदवलेलं असतं आणि राकेश खूपच हैराण झालेला असतो, त्याला उठता येत नसतं. इकडे अंजलीला ईश्वरी सावरत असते. ईश्वरी म्हणत असते, ताई काळजी करू नका तुम्ही, काही होणार नाही तुम्हाला. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, ईश्वरी मला काही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाला काही होता कामा नये. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई ना तुम्हाला काही होणार ना तुमच्या बाळाला काही होणार, काळजी करू नका तुम्ही, मी सुद्धा बाळाची होणारी मामी आहे. हे वाक्य ऐकल्यावर अंजलीला खूप बरं वाटतं. आणि अशातच आता वेळ न दवडता ईश्वरीने थेट ॲम्ब्युलन्स बोलवलेली असते आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून ईश्वरी स्वतः अंजलीला दवाखान्यात घेऊन गेलेली असते. इकडे राकेशच्या उरावर बसून अर्णवने त्याला चांगलंच कुदवलेलं असतं आणि शेवटी त्याला असे फटके दिलेले असतात की राकेशला आता उठता येत नसतं. राकेशला कळून चुकलेलं असतं की आज आपलं काही खरं नाही. आणि अशातच आता थेट ईश्वरीने अर्णवला फोन केलेला असतो की अर्णव सर लवकरात लवकर हॉस्पिटलला या, ताईची तब्येत जास्तच बिघडते. आणि अशातच अर्णवने राकेशला 2 खुर्च्यांमध्ये अडकवून ठेवलेलं असतं आणि शेवटी तो हॉस्पिटलमध्ये यायला निघालेला असतो. सगळेजण पाहत असतात. राकेशची अवस्था अत्यंत बिकट करून टाकलेली असते अर्णवने. इकडे आपण पाहतोय अर्णव हा आता धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो. इकडे आपण पाहतोय अर्णवचा मामा सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो. तो म्हणत असतो, काय झालं ईश्वरी, अंजलीची तब्येत आता कशी आहे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामा आत्तापर्यंत तरी सगळं काही ठीक आहे पण यापुढेही सगळं ठीक असू दे अशी प्रार्थना करा. त्यावर मामा म्हणत असतो, ठीक आहे, काही काळजी करू नकोस तू, सगळं काही चांगलंच होणार. आणि अशातच आपण पाहतोय थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि डॉक्टर काही बोलतात. त्यावेळेला तिथे अर्णव पोहोचलेला असतो. अर्णव म्हणत असतो, डॉक्टर हवा तितका पैसा खर्च करीन पण माझ्या बहिणीला आणि होणाऱ्या तिच्या बाळाला काही होऊ देऊ नका. डॉक्टर म्हणत असतात, काळजी करू नका, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करतोय. आणि अशातच आता थेट अर्णव ईश्वरी आणि त्या मामाला हॉस्पिटलमध्ये असलेल्या वॉर्डमध्ये अंजलीला भेटायची परमिशन मिळालेली असते आणि तेवढ्यात तिघं आतमध्ये गेलेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय अंजली म्हणत असते, ईश्वरी हे कुठं आहेत?
त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ताई हात जोडतो तुझ्यासमोर, खरंच तुला त्या माणसाची एवढी काळजी का वाटते? तो तुझ्या विरोधात आहे आणि तो तुझा फक्त वापर करतोय, तरीही तुला का कळत नाही? त्याचाच विचार का करतेस तू? त्यावर आता अंजली म्हणत असते, चिंटू आय एम सो सॉरी, पण खरंच मला तुमचं म्हणणं पटतंय. तो माणूस साधा सुद्धा नाहीये, नालायक आहे, अगदी घाणेरडा. तरीही मी त्याच्याबरोबर राहत होते. का माहितीये? कारण मला त्याच्या तोंडून सगळं सत्य वधवून घ्यायचं होतं. पण शेवटी हरकत नाही, तुम्ही दोघांनी मला त्याचं खरं रूप दाखवलंय ना, आता तर मी त्याच्या विरोधातच आहे. पण चिंटू, एक गोष्ट लक्षात ठेव, तो माणूस दिसतो इतका साधा नाहीये, तो कधीही काही करू शकतो. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई नको काळजी करूस तू, आपण त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहोत. आपण त्याच्या विरोधात जर कारवाई केली ना, तर तो काहीच करू शकत नाही. त्यावर संजय म्हणजे अर्णवचे मामा सुद्धा म्हणत असतात, अंजली काळजी करू नकोस तू, तू तुझ्या भावाला ओळखत नाहीस का? त्याची वरपर्यंत ओळख आहे. त्याने एक फोन केला ना, तरी तो 12च्या भावात जाईल. त्यावर मात्र आता अंजलीने थेट स्वतःच्या मनाशी पक्की गाठ बांधलेली असते की यापुढे या नालायकाचा विचार सुद्धा करायचा नाही आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही राकेशला त्या धुळवडीमध्ये अर्णवने जे कुदवलेलं असतं त्यामुळे त्याला त्या खुर्च्यांमधून बाहेर येता येत नसतं. आणि शेवटी तो तिथे असलेल्या लोकांना आवाज देतो, अरे बघताय काय, सोडवा मला, या खुर्च्यांमधून सोडवलं तर काय तुमच्यावर आभाळ कोसळणार नाही. आणि अशातच आता एक दोन जण पुढे येतात आणि राकेशला त्या खुर्च्यांमध्ये अडकून ठेवलेलं असतं त्यातून मोकळं करतात. राकेश उठतो आणि स्वतःशी बोलतो, या अर्णवला तर मी आजच्या आज संपवणार. त्याने हिंमतच कशी केली अशा प्रकारे मला इथे अडकवायची, आणि तो माझ्या बायकोला घेऊन गेलाय काय? आता तर त्याचं काही खरं नाही. नाही त्याला मारून त्याची बायको पळवली तर नावाचा मी राकेश नाही. अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता राकेश हा त्या हॉस्पिटलच्या बाहेर आलेला असतो ज्या हॉस्पिटलमध्ये अर्णव, ईश्वरी, अंजली आणि संजय असतात. आता बाहेर आल्यानंतर थेट हल्ला करीन असा विचार राकेशने आधीच मनात तय करून ठेवलेला असतो. पण सिक्युरिटी गार्ड त्या हॉस्पिटल बाहेर असतात, ज्यांच्यामुळे त्याला आत जाता येत नसतं. राकेश दिसला की जागीच त्याला पकडा आणि थेट आपल्या स्टोर रूम मध्ये नेऊन कोंबून ठेवा, असं अर्णवने आपल्या सिक्युरिटी गार्डना म्हटलेलं असतं. त्यामुळे राकेशला आता त्या सिक्युरिटी गार्ड समोर जाता येत नसतं, कारण राकेशला माहिती आहे अर्णवचे सिक्युरिटी गार्ड खूपच हार्ड आहेत. ते कधीच कोणाला सोडत नाहीत आणि कोणतीही गोष्ट लाईटली घेत नाहीत. तेवढ्यात आपण पाहतोय आता वल्लरीही त्या हॉस्पिटल बाहेर आलेली असते अंजलीची चौकशी करण्यासाठी. आणि ती हॉस्पिटलमध्ये शिरत असताना तिने राकेशला कोपऱ्यात लपलेलं पाहिलेलं असतं आणि लगेचच वल्लरी राकेशला गुपचूप एका ठिकाणाहून फोन लावते. राकेश फोन बघतो आणि स्वतःशी बोलतो, या वल्लरीला यावेळी फोन करायची काय गरज आहे? आणि तेवढ्यात राकेशने फोन रिसीव्ह केलेला असतो. वल्लरी म्हणत असते, काय जाबाई बापू आहात कोणीकडे? त्यावर राकेश म्हणत असतो, अहो मामी असं काय करताय, कामात आहे. त्यावर वल्लरी म्हणत असते, अच्छा कामात आहात का? मी काय म्हणते अंजली कुठे आहे? त्यावर राकेश म्हणत असतो, अहो आहे अंजली घरी आहे. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, राकेश ओ राकेश. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, डायरेक्ट जावई बापूवरून राकेश. त्यावर वल्लरी म्हणत असते, कारण तुम्ही माझ्याशी खरं काही बोलत नाही आहात आणि मला काडीची किंमत देत नाही आहात. तुमची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तुम्ही थेट म्हणताय की ती घरी आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, तुम्हाला जर माहिती आहे तर तुम्ही मला का विचारताय? त्यावर राकेशला वल्लरी म्हणत असते, नेमकं काय घडलंय मला सांगाल का? त्यावर राकेश म्हणत असतो, आता ही वेळ मला तुम्हाला काही सांगायची वाटत नाहीये, फोन ठेवा आणि चालते पडा. त्यावर राकेशला थेट वल्लरी म्हणत असते, झक मारा मग, तुमच्या कामासाठी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही माझ्याशी उलट बोलताय काय? आणि अशातच आता वल्लरीने थेट राकेशला म्हटलेलं असतं, आता बघ तुझी कशी वाट लागते. राकेश चांगलाच गोंधळलेला असतो, त्याला काय करावं सुचत नसतं. आणि अशातच राकेशने आता मनाशी ठरवलेलं असतं, आता काही झालं तरी आपण या सगळ्या प्रकरणातून वाचलं पाहिजे.
त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेशने मागचा पुढचा विचार न करता आता वल्लरीला पुन्हा फोन लावलेला असतो आणि सगळी सिच्युएशन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळेला वल्लरी म्हणत असते, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मागे अर्णवची माणसं आहेत आणि ती तुला कुदवतील, त्यामुळे तू लपून झपून राहा. त्यावर राकेश म्हणत असतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मी तोच प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, या राकेश बरोबर नेमकं काय घडलं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.